लॅबसाठी तर आपण गेलोच आहे. लॅबमध्ये आपण व्यवस्थित काम केले आता. आणि तर आजच्या दिवसाची सुरुवात अशी होते की मला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगमध्ये बोलवले होते, कारण माझं हॉस्टेलची थोडी फॉर्मॅलिटीज राहिली होती, तर ती कंप्लीट करायची होती. नंतर मी गेल्यानंतर बघितलं तर तिथे कोणीच नव्हते, त्यामुळे भरपूर वेळ गेला. नंतर विचार केला साईडला लायब्ररी आहे, पण थोडासा अभ्यास करूया. अभ्यास केला आणि 1च्या आसपास मी लॅबमध्ये गेलो, कारण 1 वाजता काम पण नाही झाले आणि व्यवस्थित सर्व काही नाही झाले. पण लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास केल्यामुळे सर्व काही व्यवस्थित झाले. पण असा प्रॉब्लेम आहे की लायब्ररीमध्ये ना ती आता एक नवीन सिस्टीम तिने केल्या. काही गार्ड्सना डायरेक्ट आता म्हणतात की लायब्ररी आहे, त्यांची परमिशन हवी, ह्यांची हवी. मी लायब्ररीच्या त्यांना सांगितले की मी प्रोफेसरांना कॉल करू काय, तर त्यांना काय वाटलं मॅडम नंबर वगैरे नसेल. व्हॉट इज दिस, मॅडम नंबर होता, सर्व काही होते. आणि अशा प्रकारे म्हणजे काय होते माहिती का, नंबर वगैरे होता. मी सरांना कॉल करू काय असं म्हटल्यानंतर त्यांनी मला आज सोडले. तर कसं असते, सिस्टीमचे माणसं असेच परेशान करतात तुम्हाला. नंतर मी म्हटलं की सर मला सरांसंगे बोलणार काय, तर ते म्हणले की नाही बोलणार, जा काय प्रॉब्लेम नाही आहे, तर असे म्हणाले ते. नंतर आता निघालो आहे याला जेवायला. पण जेवायचा असा विषय आहे की तिने QR कोड ॲड केला आहे. जे ऑफिशियल स्टुडंट आहेत त्यांनाच QR कोड, म्हणजे ज्यांच्याकडे QR कोड आहे त्यांनीच ॲक्सेस करा, ज्यांच्याकडे QR कोड नाही त्यांनी 60 रुपीज पे करा आणि डायरेक्ट ॲक्सेस घ्या. व्हॉट इज दिस, लाईक 60 रुपीज पे करून पण ते आपल्याला बिलिंग वगैरे काय देत नाहीत, त्यांच्या पर्सनल अकाउंटमध्ये ते पैसे पे करून घेतात. इट्स अ बॅड थिंग यार. यू आर गव्हर्नमेंट, मतलब गव्हर्नमेंटच्या मेसमध्ये तुम्ही आहात. ॲटलिस्ट यू शुड शो युअर प्रूफ, लाईक प्रूफ तो शो करना ही चाहिए ना त्यांना मतलब प्रूफ दाखवायलाच हवे ना. सी माय लँग्वेज इज डिफिकल्ट फॉर मी. आय एम रिसेंटली लर्निंग लाईक इंग्लिश, बट इट्स नॉट गुड, बट इट्स इम्प्रूविंग डे बाय डे, बिकॉज आय एम नॉट गेटिंग एनी ब्रेक ड्युरिंग माय सेमेस्टर break and all things. Every day I am doing internship and all things, so I don't have focus on my personal performance. So थोड़ा सा वेट करते. यहाँ पर सीनियर लोग पढ़ाई कर रहे लाइब्रेरी में, उनको कॉल करके देखते वो आ रहे या नहीं. जाना पड़ेगा. देख सकते फ्लॅग कैसे. सिनियर लोकांचा वेट करूया, थोड्या वेळानंतर आपण जाऊया, बघूया ते येतात का जेवायसाठी. फ्लॅग बघू शकता अशा प्रकारे फडकत आहे. वारे वगैरे व्यवस्थित असते आहे जोधपूरमध्ये. आणि दिवसामध्ये असे तापमान आहे. रात्री पाऊसच पडला होता तरी पण बघू शकता असं वाटते की उष्णता भरपूर आहे इकडे. थंडी पण थोडंसं वातावरण आहे, पण गरमी पण खूप काही होत आहे. तर विषय काय झाला माहिती आहे का, आपले सिनियर ना थोडे चालाख निघालेत. मला म्हणतात माझा टिफिन घेऊन जा, आम्ही भरून घेऊन येतो तुला. तर अशा प्रकारे IIT जोधपूरमध्ये ते पण मला थोडंफार म्हणजे मॅनेज करत आहेत, कारण ते प्रूफ पण देत नाहीत, काहीच देत नाहीत. इट्स नॉट गुड. ते म्हणतात की ऑलरेडी एवढे जेवण वेस्ट होते, तू कशाला खर्च करतोय, सो ऑलरेडी तुझ्या डिग्रीचा खर्च आहे, तुझ्याकडे हॉस्टेल वगैरे तुला मॅनेज करावे लागते, तुझ्या कॉलेजचे वगैरे. सो सर्व काही खर्च भागण्यासाठी ते म्हणतात की मी तुला माझ्या टिफिनमध्ये भरून तुला घेऊन येतो. तर आता ते म्हणले आहेत की ऑलरेडी मी गेलो आहे आणि आता म्हणजे चपातीच बघत आहे तुझ्यासाठी. चपाती भेटेल जशी गरम गरम भेटेल तशी तू टिफिन घे आणि निवांत खा बसून, काही प्रॉब्लेम नाही. तर IIT जोधपूरचे सिनियर पण माझ्यासाठी खूप काही करत आहेत, म्हणजे खूप काही केलं पण आहे. तर मी आता निघालो आहे, ते डबा देतील थोड्याच वेळामध्ये. तर भर उन्हामध्ये स्टुडंट मॅगी वगैरे खात आहेत, माहीत नाही असे का. हे चालू आहे. इथून आत जायला हवे. इथून आत गेल्याने तिने सांगितलं आहे की लॉनमध्ये थांबतो, आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आम्हाला लायब्ररीमध्ये जायचं आहे, त्यामुळे तुझ्यासाठी पण जेवण घेतले. डोंट वरी, डोंट नीड टू पे. सो असे सिनियर असाल यार, इंटर्नशिप करायला मजा येते. सो इथे पुढे एक लॉन आहे मेसच्या साईडलाच, ते टिफिन घेऊन तिथे थांबतील असे बोलले आहेत. जस्ट येऊन तिथे थांब, तुला टिफिन देतो, तू जाऊन रूममध्ये व्यवस्थित खा, नंतर लॅबला जा. गुड, थँक्यू फॉर माय सिनियर्स. एव्हरी IIT आय एम गेटिंग सिनियर्स अँड व्हेरी गुड एक्सपिरियंस अबाउट माय सिनियर्स. मेरे एज का मतलब माझ्या एजचे कोणीच नाहीत,
सर्व काही 5-6 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी मोठे आहेत. तर त्यांचा एक्सपिरियन्स आपल्याला भेटतो आणि चांगले आहेत. म्हणजे मी छोटा म्हणून ते मला थोडंफार हेल्प करतात, थोडेफार काही खूपच हेल्प करतात. कारण फर्स्ट इयरमध्ये मी 3 इंटर्नशिप करतो आहे. त्यांना असं म्हणजे असे युनिक वाटते की मुलगा काहीतरी करत आहे, आपण त्याला थोडंफार सपोर्ट करूया. सो हे पुढे साईडला एक लॉन आहे, तिथे आपण जेवण घेऊ आणि रूमच्या दिशेने जाऊ. तर त्यांनी सांगितलं आहे की ब्लॉगमध्ये वगैरे मला घेऊ नका, कारण मला म्हणजे थोडेफार चांगले वाटत नाही. सो आपण त्यांना ब्लॉगमध्ये काय एंटर करत नाही, कारण कसं आहे आवडत नसेल तर आपण तिथे फोर्स करण्यात काही अर्थ नाही. आणि बेसिकली ते आपले सिनियर आहेत. तर माझ्या सिनियरकडे माझी छोटीशी बॅग होती, तिने बॅगमध्ये भरून मला दिले आहे जेवण. सो थँक्यू सिनियरसाठी, पण त्यांना मी आता दाखवू शकत नाही. तर आता आपण हॉस्टेलच्या दिशेने निघालो आहे जेवण करायसाठी, कारण बॅगमध्ये तिने भरून सर्व काही आपल्याला दिले आहे. तर हे माझे अशोक हॉस्टेल आहे, इथे मी राहतो. डायरेक्ट सायकल रूमच्या साईडलाच जाऊन थांबते. तर ऑलमोस्ट आपण रूमच्या साईडला आलो आहे. सायकल इथे लावूया, मस्तपैकी जीव्या आणि जाऊया. तर सायकल इथे लावली आहे. आता रूम अनलॉक करूया. मस्तपैकी रूममध्ये जेवण करून आता निघालो आहे लॅबसाठी. तर आत्ताच रूम लॉक केली आणि चला आता सायकलवर बसून आपण लॅबसाठी जाऊया. आपण रूममधून बाहेर निघालो आहे. तर सायकलवर बसून आता निघालो आहे. 3 वाजले आहेत, 3च्या आसपास आपलं जेवण संपले. इथं बघू शकता किती गर्दी आहे. स्टुडंट उन्हामध्ये पण थांबतात ज्यूस वगैरे प्यायला, मॅगी वगैरे खायला. जेवण झाल्यानंतर काही जरूरत लागत नाही असं मला वाटतं. त्यांची चॉईस आहे. हे पुढे जे दिसते लेक्चर कॉम्प्लेक्स आहे, तिथे रेग्युलर क्लासेस वगैरे भरतात. आणि नेक्स्ट इकडल्या साईडला हे सर्व काही लेक्चर कॉम्प्लेक्स आहे. चला आपण फास्ट डिपार्टमेंटला जाऊया, कारण ऑलरेडी खूप टाईम गेला आहे. 1 तास झाले आपण जेवतोय. विषय काय झाला, काली पहाडीमध्ये गेलो होतो. काली पहाडी बघायला गेलो होतो, जिथे सनसेट पॉईंट आहे तिथे. नंतर काय झाले, सर बोलले की मला चल जेवायला जाऊया. सर आणि मी आणि मॅम आम्ही तिघेजणी जेवायसाठी गेलो. इथली स्पेशल छाछ वगैरे जे आहे ते ट्राय केलं. आणि नंतर मी आलो आहे. आता मला सिनियर बोलले आहेत की O3 ग्राउंडमध्ये गोल्ड नावाची मूवी लागली आहे, सर तिकडे जाऊया. नंतर आपण लायब्ररीला जाऊया. लायब्ररीमध्ये थोडीशी म्हणजे काम झाल्यानंतर वगैरे आपण मूवी बघूया. तर आता O3 नावाची जी मूवी आहे ती व्यवस्थित जर असेल तर तिथे बघायला जाणार आहे. सो माझे सिनियर इथे माझ्याकडे येणार आहेत. ते बोलले की तुझ्या हॉस्टेलमध्ये माझी बॅग ठेव आणि आपण O3 ग्राउंडला जाऊया, कारण माझ्या हॉस्टेलपासून O3 ग्राउंड जवळच आहे. नंतर आम्ही लायब्ररीमध्ये जाणार आहे. तर लायब्ररीसाठी जाण्यासाठी पाण्याची बॉटल ऑलरेडी भरून घेतली, कारण लायब्ररीमध्ये जाऊन तिथे भरणे नंतर बसणे इट्स नॉट गुड. सो विचार केला की हॉस्टेलमध्येच पाणी भरूया आणि जाऊया. तर आता बॅग भरतो आणि ठेवतो. विकेंडमध्ये तर रूम चांगले नसते, साफसफाई वगैरे केली नसते, पण इट्स गुड नॉट बॅड. तर चला आपण थोडेसे म्हटलं स्वेटर वगैरे वेअर करूया, कारण इथे भरपूर थंडी आहे. IIT जोधपूरमध्ये आत्ता खूप थंडी चालू आहे. तर आपण भेटूया लगेचच. रात्रीचे 2 वाजता आम्ही घरी निघालो आहे, म्हणजे रूमवरती निघालो आहे. सर्व स्टुडंट इथे स्टडी करत आहेत. अशा प्रकारे संपूर्ण लायब्ररी फुल आहे. इथे आपल्याला आउटसाईडमध्ये बॅग ठेवायचे आहेत. आणि इकडे बघू शकता संपूर्ण माहोल असं फुल आहे. फुल पढाईचा माहोल चालू झाला आहे. तर आम्ही आता रूमवरती निघालो आहे. इथे आपल्याला सिग्नेचर किंवा QR कोड स्कॅन करूनच आपल्याला रूम म्हणजे बाहेर सोडली जाते. तर चला आपण लायब्ररीच्या आउटसाईडला जाऊया आणि भेटूया. ती साईडला ऑप्शन आहे. तर आत्ता आपण लायब्ररीमधून आलो आहे आणि इकडे सायकल स्टँडमध्ये उभारलो आहे. आत्ता सेल्फी स्टिक यूज करून आपण व्हिडिओ क्लिक करत आहे. बघू शकता अशा प्रकारे मस्तपैकी व्ह्यू आहे IIT जोधपूरचा. तर बघू शकता.